प्रशासकीय सेवेत आपल्या कामांचा ठसा उमटवून आपली 36 वर्षांची शासकीय सेवा पूर्ण करून पनवेल महानगरपालिकेत शहर अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले शहर अभियंता संजय जगताप यांचा दिमागदार असा सेवानिवृत्ती निरोप समारंभ पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह इथं संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, हरीश केणी, गणेश कडू यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख अधिकारी, पनवेल महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी व परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते संजय जगताप यांना सन्मानित करण्यात आलं। संजय जगताप यांनी गाठलेले यशाचं शिखर पाहून मुलाचा सार्थ अभिमान असलेल्या आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू, जो क्षण आईसाठी जितका अभिमानास्पद होता तितका संजय जगताप यांच्यासाठी देखील भावनिक करणारा होता। संजय जगताप यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील संजय जगताप यांची 6 जुलै 1988 रोजी महाड नगर परिषदेमध्ये नगर परिषद अभियंता म्हणून प्रशासकीय सेवेच्या मार्गावरून वाटचाल सुरू झाली। महाड नगर परिषदेत अभियंता, नवघर माणिकपूर वसई येथे नगर अभियंता, वसई विरार शहर महानगरपालिकेत नगर अभियंता प्रकल्प आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये शहर अभियंता अशा महत्वाच्या विभागांमध्ये विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी सामान्यांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये आदराचं व प्रेमाचं स्थान निर्माण केलं। टाइम मॅनेजमेंट, प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता व धडाकेबाज काम करणारे संजय जगताप यांनी आपल्या कर्तृत्वाची मोहर आपल्या 36 वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील विविध पदांवर उमटवली। त्यांनी ज्याही पदांवर काम केलं तिथं झटपट निर्णय, झटपट काम करणारे अधिकारी अशी आपली ओळख निर्माण केली आणि हेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येकाच्या मनोगतातून व्यक्त झालं। या प्रसंगी सर्वांनीच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असा विश्वास व्यक्त केला की प्रदीर्घ अशा प्रशासकीय सेवेतून जरी संजय जगताप हे निवृत्त होत असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील सामाजिक बांधिलकीची दुसरी बाजू बघितली तर भविष्यातही त्यांच्याकडून असेच लोकोपयोगी कामं होत राहतील आणि समाजसेवेच्या माध्यमातून त्यांचं मार्गक्रमण हे सुरूच राहील। या प्रसंगी आयुक्त मंगेश चितळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की संजय जगताप यांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संघटनशील स्वभाव याचा पनवेलच्या गौरवात महत्वाचा वाटा आहे आणि म्हणूनच संजय जगताप हे जरी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असतील तरी मात्र आपल्या कामांच्या ज्या पाऊलखुणा त्यांनी तयार केल्यात त्या सदैव इतरांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील। खरं म्हणजे जगताप साहेबांनी पण पनवेल महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होऊच नाही असं मला मनापासून वाटत होतं। याचं कारण असं आहे की त्यांचं उत्तुंग कर्तृत्व, त्या माणसाच्या संपर्कात जो कोणी आला तो त्यांचा मित्र बनला, म्हणजे कोणी म्हणेल त्यामध्ये माझं वाक्य सगळेजण ऍडमायर करतील मला वाटतं। जगताप साहेबांचं तांत्रिक कौशल्य हे अत्यंत वादातीत आहेत, काही प्रश्नच नाही, त्यांना कोणी त्यामध्ये चॅलेंज करू शकत नाही। अगदी वॉटर सप्लाय असू द्या, रस्ते असू द्या, गटर असू द्या, मोठे मोठे विकास काम असू द्या, आणि या सगळ्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे आपल्याला आपल्या पनवेल महानगरपालिकेची जी इमारत आहे नवीन होते ती, त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं असलेलं त्याच्यामधला सहभाग हा महत्वाचा होता। प्लॅनिंग, डिझायनिंग, एस्टिमेशन ह्या सगळ्या गोष्टीवर साहेब त्या ठिकाणी होते। म्हणजे प्लॅटिनम रेटेड ग्रीन बिल्डिंग म्हणजे फार मोठी कन्सेप्ट आहे ती, आणि ती कन्सेप्ट आता राबवतात ते आता, आणि मुख्य म्हणजे आता जवळजवळ 60% आपलं काम झालंय त्याच्यामध्ये। ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे। मी अजून त्यांना विनंती करेन त्यांनी आमच्याबरोबर पुन्हा एकदा काम करावं, त्यासाठीचा पुन्हा प्रस्ताव मी सबमिट करतोच आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीचा म्हणजे मी तर म्हणेन शिवबांच्या मावळ्याचा आज सत्कार करायला मला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं हे फार छान वाटलं मला अगदी, कारण रायगडाच्या पायथ्याशी राहून ह्या शिवबाच्या मावळ्याने एवढी मोठी झेप घेतली ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं कार्यकर्तृत्व सिद्ध झालेलं आहे। मी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने त्यांना पुढील आयुष्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। या प्रसंगी उपस्थितांसोबतच माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व अभियांत्रिकी विभागाकडून कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांनी महानगरपालिकेमध्ये संजय जगताप यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव, अनेक आठवणी व प्रसंग आपल्या मनोगतातून व्यक्त केले। जगताप साहेबांचं मी कार्य 4 वर्षापासून पाहिलं। 4 वर्षापूर्वी जेव्हा मला माहिती कळली की जगताप साहेबांची बदली ही पनवेल महानगरपालिकेमध्ये होत आहे, त्यावेळेला घेतलेली भेट, त्यावेळेला जेव्हा त्याला भेटलो ते जितके मनमोकळे पद्धतीने त्यावेळेला बोलत होते, पुढील काळात जेव्हा त्यांच्याशी कोणत्याही प्रोजेक्ट बद्दल चर्चा असेल त्यावेळेला
त्यांच्याशी चर्चा करताना मला याचा वारंवार अनुभव आला की ते जे बोलतायत त्या प्रकारे खरोखर गोष्टी घडत असतात. त्यांचं हे धडाडीपण त्यांचा जो होता, ज्या प्रकारे ते निर्णय घेत होते, निर्णयामधली जी धडाडी होती ती खरोखरच वाखाणण्यासारखी अशी होती. आणि त्यामुळेच अनेक प्रोजेक्ट्स आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये हे मार्गी लागू शकले. आज 2000 कोटींची कामं ही पनवेल महानगरपालिकेमध्ये चालू आहेत. खरोखर चांगल्या गतीने आणि चांगल्या दिशेने असे चालू आहेत. याची क्वालिटी सुद्धा चांगल्या पद्धतीने ही राखली जाते. खरोखर जगताप साहेबांनी या इथे जी पद्धत लावून दिलेली आहे खरोखर अत्यंत अशी महत्वाची अशी आहे. हेडक्वार्टर आपला जो पनवेल महानगरपालिकेचा हेडक्वार्टर आहे, पनवेल महानगरपालिकेचा हेडक्वार्टर सुद्धा अतिशय सुबक पद्धतीने अत्याधुनिक अशा पद्धतीचं ते हेडक्वार्टर असावं यासाठी त्यांनी या टेंडरची, या कामाची जी आखणी केलेली आहे आणि काम आज ज्या प्रकारे इथं प्रगती पथावर आहे, खरोखरच कौतुकास्पद असं त्यांचं काम आहे. आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी हे आम्ही शिकलेलो आहोत आणि पुढील काळामध्ये सुद्धा त्यांनी आतापर्यंत जे आखून दिलेलं आहे त्याच पद्धतीने हे पुढे जाईल यासाठी आम्ही नेहमीच आग्रही असू. नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव होता, पण महानगरपालिकेतलं कामकाज कसं चालतं ते जगताप साहेब आल्यामुळे आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आता 4 वर्ष चांगलं सहकार्याचं आमचं सगळं वातावरण होतं आणि चांगलं कामकाज झालं. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शहराचा कसा विकास करू शकतो, काय विजन असू शकतं आणि ते शहर किती सुंदर आणि निरोगी बनवू शकतं ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मला वाटतं जगताप साहेब आहेत. आणि जगताप साहेबांचं विशेष मी सांगेन का जगताप साहेब एक शहर अभियंता ज्याला चीफ इंजिनियर म्हणतात असं मला कधी वाटलं नाही. कधी आम्ही केबिन उघडून दरवाज्यातनं फक्त जगताप साहेब येऊ आतमध्ये या, काय काम आहे, असं हे काम आहे, ठीक आहे मामा ते होऊन जाईल. म्हणजे एवढा कुठला अधिकारी, एवढा मोठा अधिकारी, एवढे अधिकार असून सुद्धा लोकांशी कसं वागायला पाहिजे, जे महानगरपालिकेतले जे सदस्य असतील त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे, त्यांची कामं कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, ह्या प्रकारचं अत्यंत चांगल्या प्रकारची शिकवण असेल किंवा आमच्याबरोबरचे ठेवलेले संबंध असेल ते अत्यंत बरेच चांगल्या प्रकारे दिसून आले. संजय जगताप साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यावेळी संजय जगताप साहेबांनी या पनवेल महानगरपालिकेतील शहर अभियंता म्हणून चार्ज घेतला त्याच्यानंतर लगेचच कुठेही न थांबता या पनवेल शहराचा विकास नुसता पनवेल जुन्या पूर्वाश्रमीची नगर परिषद नाही तर उर्वरित जो काही सिडकोचा नोड या पनवेल महानगरपालिकेला जोडला होता त्या बाबतीत देखील त्याचं जे विकासाचं काम आहे ते अगदी फास्ट ट्रॅकवर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संजय जगताप साहेब आणि त्यांच्यासोबत असलेली त्यांची सगळीच टीम. कारण शेवटी साहेबांबरोबर त्यांच्याबरोबर असलेली ती टीम होती, ती काम करण्यात जी वाखाणण्याचं काम असेल ते त्यांनी करून या पनवेलला दाखवलेलं आहे. महापालिका नव्याने निर्माण झाली होती आणि त्या महापालिकेला यांच्यासारखे आदर्श अधिकारी आपल्याला पाहिजे होते आणि ते अधिकारी त्यांनी त्याचा चार्ज घेतल्यानंतर या महापालिकेचे विविध रस्ते असो, गार्डन असो किंवा विविध ज्या गोष्टी या महापालिकेसाठी आवश्यक असतात त्या सतत धडपडत राहिल्या आणि या महापालिकेचे अतिशय चांगल्या प्रकारे काम त्यांनी केले. खरोखरच त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तर संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या वतीनं संजय जगताप यांच्या पत्नी शुभांगी जगताप यांनी संजय जगताप यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करत एक उच्चपदस्थ शासकीय अधिकारी आणि कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी यामधील समतोल संजय जगताप यांनी कसा सांभाळला याविषयीच्या आपल्या मनमोकळ्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. गेली 36 वर्ष जवळजवळ अविरतपणे नगरपालिकेची सेवा, महापालिकेची सेवा, तसंच पर्यायाने त्याप्रमाणे देशाची सेवा करणारे आजचे उत्सव मूर्ती श्री संजय जगताप साहेब. जगताप साहेबांच्या विषयी सांगायचं म्हणजे थोडक्यात मनानं दिलदार, बोलणं त्यांचं अगदी व्यवस्थित, वागणं रुबाबदार, कामात खबरदार आणि नेतृत्व शानदार असं सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जगताप साहेब. माणुसकी पण आहेच, निस्वार्थीपणा आहे, कामामध्ये प्रामाणिकपणा आहे. त्यामुळे इतके विविध पैलू त्यांच्या अंगामध्ये आहेत. एखादं काम सोपवलं की ते सोपवलेलं काम जिद्दीने पूर्ण करायचं.
एखादी संधी त्यांना मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले त्यांनी मी पाहिलेले आहेत. शनिवार असो रविवार असो त्यांचं ऑफिसमध्ये जाणं कायम असतं, पण एका दिवशी जर सुट्टी घेतली तर फोनवर त्यांचं ऑफिस चालूच असतं. त्यामुळे हे नेहमी पाहत आलेले आहे की काम कसं करावं हे कोणत्याही व्यक्तीने त्यांच्याकडून शिकावं, की त्या कामाप्रती त्यांनी इतकं काही त्या ठिकाणी वेचलेलं आहे. आता कौटुंबिक जबाबदारी म्हटली तर ती सुद्धा त्यांनी समर्थपणे पेललेलीच आहे. त्यांच्या तिन्ही मुली अगदी उच्च शिक्षित आहेत. त्यांच्यामध्ये बाबांचा स्वभाव आहे की कुठलंही काम घेतलं की ते अगदी पूर्णपणे झोकून देऊन पूर्ण करायचं. त्यामुळे त्याचाही मला अभिमान आहे. हा जो प्रवास त्यांचा आहे हा अतुलनीय आहे. सेवानिवृत्तीच्या वेळी करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना शहर अभियंता संजय जगताप यांनी आपल्या 36 वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत अटीतटीचे प्रसंग सांगत सहकारी अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांनी या संपूर्ण प्रवासात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. माझी 36 वर्षाची सेवा आज संपते आणि थोडंसं वाईट तर वाटतंच, कारण उद्या मला पुन्हा ही लोक बघायला मिळाल त्या खुर्चीत. मला जी एक सपाटा माझा काम करण्याचा होता की रोज आपल्या लोकांना सूचना द्यायच्या, काम आटपायचं, ते उद्या निश्चितच नसेल. पण मी जरी कुठे असलो पनवेल शहर हे माझ्या जिल्ह्यातलं आहे, त्यामुळे ह्या शहराच्या विकासाकडे माझं नक्की लक्ष राहील आणि मला जेव्हा माझ्या स्टाफला मदत लागेल किंवा आमच्या सन्मान्य नगरसेवकांना मदत लागेल तेव्हा निश्चितच मी जिथे असेल तिथून मी देईल. आणि असं मी आज तुम्हाला सगळ्यांना वचन देतो. आपण हा माझा समारंभ घडवून आणण्यासाठी ज्या माझ्या सहकार्याने, माझ्या इंजिनियर्सनी प्रयत्न केले, सहकार्याने प्रयत्न केले आणि आज मला माझा हा सत्कार समारंभ घडून आला. खरंच मी सगळ्यांचा धन्यवाद आहे. मी माझ्या आई आणि वडिलांचाही मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मी एवढा मोठा होऊ शकलो आणि आज तुमच्यासमोर आहे. माझा जो जीवनपट आहे मगाशी तुम्हाला जो दाखवला तो ह्या लोकांमुळेच मी करू शकलो. मी माझ्या गावकऱ्यांचे की ज्या गावामध्ये मी मोठा झालो त्या गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करू.